तिखट पुऱ्या करायच्या चालू आहेत आणि माझ्या बारक्या भावाची बायको पुऱ्या तळतीये. तिला नाही दाखवत मी. आणि तुम्ही म्हणाल किती मोठ्या केल्यात, तर एवढ्या जास्त मोठ्या नाहीत, कारण लय पण छोट्या छोट्या केल्या की लयच बारीक वाटतात. मी किती छान फुगतात बघा. आणि बाकीचं पण काय काय केलंय ते मी तुम्हाला दाखवते, पण म्हणलं आता तिखट पुऱ्याचं अगोदर दाखवते, कारण हे तर एवढं पीठ मळून घेतलंय. कारण भरपूर जण आहेत, माझ्या सगळ्या बहिणीही आहेत, पुन्हा बहिणीचं नवरं, त्यांची लेकरं, त्याच्यामुळं भरपूर पीठ मळलंय. आणि तिनं तळायला लागली बघा, किती छान फुगलेत बघा. खूप सुंदर होते. आणि ह्यात ज्वारीचं, गव्हाचं, थोडंसं डाळीचं पीठ आणि जिरी, ओवा, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ, थोडंसं हळद आणि थोडंसं तीळ टाकलेत आणि पीठ मळून घेतलंय. आणि ह्या अशा पुऱ्या, तिखट पुरी म्हणायची ह्याला. ही दह्यासोबत मटकीची भाजी, तुम्हाला तर मी दाखवतीच काय काय केलंय ती. बघा किती छान फुगलेत. आणि तुम्हाला मोबाईलमध्ये असं दिसत असेल, पण अजिबात तेल नाही राहिलं बरं का मैत्रिणीनं ह्यात. हो का, एकदम अशा कोरड्या कोरड्या आणि एकदम सॉफ्ट सॉफ्ट झाल्यात. तेल अजिबात नाही राहिले, कारण मळताना थोडंसं तेल टाकलं ना तर पीठ अजिबात तेल धरत नाही. मैत्रिणीनो, ही बघा आळूची वडी करते माझी बहीण. तिनं आल्यावर केलेत बरं का. हो, इथं चालू आहे तिचं काम. हाय या वडी खायला या म्हणती बहीण माझी. येता का? मग काय तर बघा, या वड्या तिची पद्धत आहे बरं का आळूच्या वड्या करायची. कारण कोण कोण कसं करतं काय, पण तिनं काय करते सगळं म्हणजे पिठात तिनं सगळं म्हणजे लसूण, जिरी, ओवा, हिरवी मिरची, कोथिंबीर सगळं घालून तिनं पीठ घेतलं आणि आतमध्ये लावून घेतलं आणि तिनं तळून घेते बघा. या खायला तिचं. आणि त्या तेल पण ते म्हणजे अगोदर तिखट पुऱ्या तळून घेतले ना, त्याच तेलात तिनं ती तळायला लागली. आणि हो का इथं तिखट पुऱ्या बघा किती छान झालेत ना. ही तिची पद्धत. हो काय अशा लावून घेतलेत तिनं आणि हो काय अशा तळती. दाखवू जरा इकडे. वा बघा. चला मी अजून परत दाखवते काय काय केलंय ते तुम्हाला. ह्यात मध्ये मोडलेलं मिरचू केलंय मैत्रिणीनं, कारण मोडलेलं मिरचू केलंय इथं. म्हणजे आपली हिरवी मिरचीच ना, ते खुडून शेंगदाण्याचं कूट, लसूण, जिरी हे सगळं घालून आणि छान लागतं त्याच्याबरोबर मैत्रिणीनं. आणि ह्यात मटकीची उसळ केली आहे. एक मिनटं उलटं नाही का तिथं आहे का. ही मटकीची उसळ केली त्याच्यात तिखट पुऱ्याबरोबर खायला. कारण आता सगळी भरपूर जण आहेत ना, त्याच्यामुळे मग भरपूर केली, कारण सगळ्याला पुरायला पाहिजे म्हणून. आणि आमच्यात माणसं पण जरा भरपूर, कारण सगळे एकत्र असले ना सगळे येतात. आणि ह्यात दही लावले आणि अजून फ्रीजमध्ये गोकुळचं पाकिट आणून ठेवले दह्याचं, कारण सगळ्या तिखट पुऱ्याबरोबर दही पण आवडतं सगळ्यांना. त्यामुळे सगळी दही, मोडलेलं मिरचू, मटकीची उसळ आणि तिखट पुऱ्या आणि आळूची वडी. आणि तुम्हाला मी जेवणाचं ताट केल्यावर तर दाखवतेच मैत्रिणीनं. बघा मैत्रिणीनं, ताट केल्यावर असं दिसते. आळूची वडी, मोडलेली मिरचू, मटकीची उसळ, दही आणि तिखटपुरी. आणि इथं माझ्या आत्याला जेवायला वाढले, पण मी माझ्या आत्या नाही दाखवत. दाखवू का आत्या तुला? दाखव म्हणते बघा. ही माझी आत्या, माझ्या वडिलांची लहान बहीण. आम्ही लहान असताना ना ह्या आत्याच्या घरी जायचो बरं का. आणि मकाच्या भाकरी, ताक असायचं आणि मोडलेलं मिरचू, एवढं भारी वाटायचं की बास. आणि आम्हाला 2 दिवस जर सुट्टी असली ना मैत्रिणी, तरी पण मी आमच्या आत्याच्या घरी जायची. आणि ही माझी मोठी बहीण आहे, सगळ्यात मोठी आहे आमच्यात. हां, ही जेवती ती माझी मामी, कारण मामीच्या हाताला थोडा मार लागला, त्यामुळं प्लॅस्टर केलंय, त्यामुळे त्यांनी वरून पदर घेतलाय. तुम्ही तर बघितलं मैत्रिणीनं की काय काय केलंय जेवायला. आणि सगळ्याची जेवण वगैरे सगळं झालंय. आता आम्ही हॉलमध्ये निवांत गप्पा मारत बसलोय मैत्रिणीनं. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.